नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज शेंगाचं कालवण करणार नाही. तर ह्या शेंगा चिरून घेतलेल्या, एक बटाटा घेतला या टाकायला, कांदा एक चिरून घेतला या, इथं जिरा आहे, हळद आहे, एक टमाटर आहे, थोडं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि इथं शेंगदाणे कूट बारीक करून घेतलेलं आहे. तर हे खोबरं चिरून घेते आता मी. तर आता मी तेल टाकून घेते एक टोपण. थोडा हिंग टाकते. कांदा टाकून घेते. जिरं मी फोडणीला टाकलं नाही ग, मसाल्यात बारीक करून घेतलेलं. जिरं बी जास्त टाकलं कालवण कडवी लागतं. तर आता ही मसाला मी बारीक करून काढलेला आहे. तर आता मी टमाटर टाकून घेते. तर आता मी एक अर्धा चमचा हळद टाकून घेते. तर बारीक मसाला काढलेला आहे टाकून घेते. तरी मसाला आपल्याला कांदे टमाट्यासंग चांगला भाजतोया, त्याचा कच्चापणा हो. तर मी लाल तिखट एक चमचा टाकून देते. मी थोडं पाणी टाकते आता यात, मसाला जरा शिजायसाठी, भाजायसाठी. तर आता मी ह्यात बटाटा टाकून घेते. शेंगा पण टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकते. एक चमचा मी शेंगदाण्याचं कूट टाकते. मसाला शेंगा बटाटा जरा ओपल्यासाठी ताट पालतं घातले जरा. तर आता मी ताट पालतं घातलेलं आहे. चांगलं घेऊन परतून निघाले. तर आता मी पाणी ओतून घेते.
जरा मध्यम गॅस ठेवून शिजवून घेते ह्याला. तर आपल्या ते शेवगे शेंग बटाटो सगळं शिजलं या. आता गॅस बंद करते. बघा तुम्ही असलं करून केलं या मावशीनं कालवण शेवगे शेंगाचं बटाटोचं. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.